Good morning, students. We are going through the types of novel in the section of history of novel. टाइप्स ऑफ नॉवेलमध्ये सुरुवातीची भाग बघितल्यानंतर त्यातीलच पुढल्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत ॲलेगोरिकल नॉवेल. ॲलेगोरिकल नॉवेल ज्याला आपण मराठीमध्ये रूपकात्मक नॉवेल किंवा कादंबरी असं म्हणतो. रूपकात्मक कादंबरी म्हणजे काय? यामध्ये ॲलेगरी अशी असते की इट हॅज मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग. म्हणजे त्या ठिकाणी वरकरणी आपल्याला जो अर्थ भासतो किंवा अर्थ अभिप्रेत जो या ठिकाणी असतो आहे तो एकापेक्षा अधिक असतात. वरवर किंवा सुपरफिशियली जाणवणारा मिनिंग वेगळं आणि मुळामध्ये त्यातून व्यक्त होणारा संदेश हा वेगळा असतो. आणि म्हणून सरफेस मिनिंग आणि सेकंड म्हणजे सिम्बॉलिक मिनिंग असं म्हटलं जातं. सरफेस मिनिंग म्हणजे वरकरणी जाणविणारा, परंतु ॲलेगोरिकल ती नॉवेल असल्यामुळं सिम्बॉलिक मिनिंग हा वेगळा असतो. सिम्बॉलिक मिनिंग वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. फॉर एक्झाम्पल, इट कॅन बी अ पॉलिटिकल, रिलिजियस, historical and philosophical also. All these type of the symbolic meanings are possible. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, पुढली टाइप ऑफ नॉवेल जो आहे तो आहे उटोपियन किंवा त्याला म्हणतो आपण डायस्टोपियन नॉवेल. डायस्टोपियन नॉवेल किंवा उटोपियन. आता उटोपियन म्हणजे काय? एक प्रकारचं काल्पनिक समुदाय किंवा एखादी अशी काल्पनिक सोसायटी, समाज की जो काय आहे आयडियालिस्टिक आहे, म्हणजेच काय की उत्कृष्ट आहे. आणि अशा इमॅजिनरी कम्युनिटी किंवा सोसायटी जी असते आणि त्यांच्या अंगी असलेली आयडियल क्वालिटीज ज्या आहेत यांचं वर्णन करणारं ते नॉवेल प्रकार असतो. आणि म्हणून त्याला म्हटलं जातं उटोपियन किंवा डायस्टोपियन नॉवेल. या ठिकाणी आदर्शवत अशा काही व्यक्तिमत्व किंवा आदर्शवत अशा काही बाबी ज्या असतात त्यांचं वर्णन तिथं आलेलं असतं. आता उटोपियन हा प्रकार जो आहे ना तो विशेषतः सामान्यतः म्हणजे उपयोगात येणारी जी प्रकार आहेत ते आहेत सायन्स फिक्शन किंवा दुसरं म्हणजे त्या ठिकाणी स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. स्पेक्युलेटिव्ह म्हणजे लॉजिकल थिंकिंग आपण ज्याला म्हणूया किंवा इमॅजिनेटिव्ह. तर अशा तऱ्हेचं तार्किक, काल्पनिक किंवा पुन्हा सायन्स फिक्शन करिता उपयोगात येणारा हा उटोपियन नॉवेल प्रकार. पुढे सायकोलॉजिकल नॉवेल ज्याला मानसशास्त्रीय घडामोडींना टिपणारी ती नॉवेल असते. सायकोलॉजिकल नॉवेल या प्रकारामध्ये एक प्रोटॅगनिस्ट जो असतो त्याच्या एक्सटर्नल फॅक्टर म्हणजे कॉन्फ्लिक्ट असतं आपण बघितलेलं आहे. इंटरनल कॉन्फ्लिक्ट आणि एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट आपण बघितलेला आहे प्रोटॅगनिस्टचा. आणि यांचं वर्णन केलं जातं कशासाठी? क्युरॉसिटी आणि इंटरेस्ट वाढविण्यासाठी. बरोबर आहे ना? याच तऱ्हेनं सायकोलॉजिकल नॉवेल जी असते त्या ठिकाणी एक प्रोटॅगनिस्ट जो असतो त्याच्या इंटरनल ॲज वेल ॲज एक्सटर्नल लाईफचं सुद्धा तितक्याच बारकाईनं वर्णन केलेलं असते. इंटरनल ॲज वेल ॲज दी एक्सटर्नल या दोन्हींना तितक्याच बारकाईनं वर्णन केल्यामुळं स्वाभाविकच त्याच्या मनातील घटनाक्रम जो असतो किंवा पुन्हा त्याच्या मनातील घडामोड जी असते यांची माहिती वाचकांना होते. आणि म्हणून याला सायकोलॉजिकल नॉवेल असं म्हटलं जातं. काय बघितलं आपण आज? ॲलेगोरिकल नॉवेल. ॲलेगोरी म्हणजे काय? रूपक. रूपक कसलं योजलेलं असतं त्या ठिकाणी? वरकरणी भासणारा अर्थ वेगळा आणि अभिप्रेत असणारा अर्थ वेगळा. वरकरणी म्हणजे आपण त्याला म्हणायचं सरफेस लेवल किंवा सुपरफिशियल लेवल आणि मुळामध्ये अभिप्रेत असणारा म्हणजे सिम्बॉलिक. सिम्बॉलिक त्यातून वेगळं मिनिंग असू शकतं. आता हे सिम्बॉलिक मिनिंग वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मग तो पॉलिटिकल असेल, रिलिजियस किंवा हिस्टॉरिकल किंवा पुन्हा फिलॉसॉफिकल. सोबत उटोपियन
किंवा डायस्टोपियन. उटोपियन म्हणजे काय? एखादा असा समाज की जो आयडियालिस्टिक आहे, आदर्शवत वाटणारा तो समाज आहे, आणि अशा या इमॅजिनेटिव्ह कम्युनिटी किंवा सोसायटीचं त्यांच्या आदर्शवत अशा वाटणाऱ्या क्वालिटीचं वर्णन करणारी नॉवेल जी असते ती असते उटोपियन. आणि याचा वापर कुठे केला जातो? जिथं सायन्स फिक्शन असते किंवा पुन्हा स्पेक्युलेटिव्ह म्हणजे काय सांगितलं मी? लॉजिकल किंवा इमॅजिनेटिव्ह अशा ठिकाणी यांचा वापर केलेला असतो. सोबत तिसरा प्रकार पुन्हा पुढला सायकोलॉजी असते, म्हणजे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून याचं वर्णन आलेलं असते. याच्यामध्ये काय असते तर एक प्रोटॅगनिस्ट जो असतो त्या प्रोटॅगनिस्टच्या इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही बाबींचं, इंटरनल म्हणजे त्याच्या अंतर्मन आणि सोबतच एक्सटर्नल फॅक्टर्स म्हणजे एक्सटर्नल कॅरेक्टर जे असतात, बाह्य बाबी ज्या असतात यांचं तेवढंच वर्णन बारकाईने केलेलं असते. म्हणजे बाह्य बाबी म्हणजे इतर कॅरेक्टर्सशी होणारं त्यांचं इंटरॅक्शन, यासोबतच त्या प्रोटॅगनिस्टच्या मनामध्ये काय डेव्हलपमेंट्स आहेत यांचं सुद्धा वर्णन इथं बारकाईनं केलेलं असतं, आणि म्हणून याला म्हटलं ते सायकोलॉजिकल नॉवेल. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. द नेक्स्ट पार्ट इज स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस आहे ना एक इंटरेस्टिंग शब्द, कॉन्शियसनेस. सायकोलॉजीमध्ये हा शब्द अतिशय आवडीनं प्रयोग केला जातो. कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड असं म्हटलं जातं. काय झालं की 1890 मध्ये विलियम जेम्स नावाचे एक लेखक आहेत, त्यांनी सर्वप्रथम एक टर्म वापरली, ती म्हणजे कॉन्शियसनेस, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. आणि आपला हा जो त्यांनी सिद्धांत किंवा पुन्हा आपण ज्याला म्हणूया की ग्रंथामध्ये पहिल्यांदा त्यांनी ही जी मांडणी केली विचारांची, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, त्याच आधारावरती नॉव्हेलिस्ट आपल्या नॉव्हेलची रचना करतो. तो नेमकं काय करतो? द वे द थॉट्स कम टू द माइंड ऑफ कॅरेक्टर, ही नरेट्स देम द सेम वे, इन द सेम सिक्वेन्स. बघूया आपण. विलियम जेम्स इज द रायटर फर्स्ट ऑफ ऑल who termed the phrase that is stream of consciousness. त्याने काय केलं? आपले एक पुस्तक लिहिले, ग्रंथ लिहिले. त्या ग्रंथाचं नाव होतं प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी. काय नाव होतं त्याच्या ग्रंथाचं? प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी. यामध्ये असं म्हटलेलं आहे की थॉट्स जे असतात ते एका फ्लोनं आपल्या मनामध्ये येतात, आपल्या सबकॉन्शियस माइंडला ती येतात, आणि ती जशी येतात त्याच पद्धतीने एक नॉव्हेलिस्ट काय करतो? ही ऑल्सो नरेट्स द इव्हेंट्स इन द सिक्वेन्स ऑफ देअर ऑकरन्सेस. म्हणजेच काय की ती ज्या पद्धतीने आपल्या ब्रेनमध्ये येतात, आपल्या जाणीवेला येतात, ती त्याच क्रमाने त्यांची मांडणी हा एक नॉव्हेलिस्ट करीत असतो. He narrates as they enter our mind. ओके, म्हणजे घटनाक्रम जसा जसा पुढे जातो हळूहळू ते एक एक विचार त्या मुख्य पात्राच्या किंवा त्या कथानकातील पात्रांच्या मनामध्ये येत जातात आणि हळूहळू ती स्टोरी डेव्हलप होत जाते. हा एक नवीन प्रकार आहे आणि म्हणून याला म्हटलेलं आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. ओके, ना the next type of novel is Bildungsroman novel. Bildungsroman novel. आता Bildungsroman novel म्हणजे नेमकं काय? तर ॲक्च्युली इट इज अ जर्मन वर्ड, आणि या जर्मन वर्डचं मिनिंग जे आहे ते आहे ग्रोथ. आता या शब्दावरून तुमच्या लक्षात आलं असेल की या फिक्शन प्रकारामध्ये काय होतं? व्हॉट हॅपन्स हिअर दॅट the growth of the character, the growth of the character means म्हणजे त्याचं since his childhood up to the adulthood, whatever the changes these are taking place in the growth of that protagonist, they are dictated. म्हणजेच काय
की आयदर इट मे बी अ फिक्शनल ऑर अन ऑटोबायोग्राफी, एखादं इमॅजिनेटिव्ह किंवा पुन्हा ऑटोबायोग्राफिकल ती अकाउंट असू शकेल. आणि यामध्ये जो प्रोटॅगनिस्ट जो असतो, मुख्य कॅरेक्टर जो असतो, त्या मुख्य पात्राच्या त्याच्या चाइल्डहुड पासून ॲडल्टहुड पर्यंतचा प्रवास जो आहे, त्याची डेव्हलपमेंट जी आहे स्टेजेस बाय स्टेजेस, ऑल दीज आर नरेटेड इन अ मायन्यूट डिटेल वे अँड दिस इज कॉल्ड द बिल्स ग्रोमन नॉवेल टाइप. ओके, विच मीन्स ग्रोथ. मित्रांनो, पुढला प्रकार आपण बघण्याच्या पूर्वी एक थोडंसं बॅकग्राऊंड आहे ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. In the 20th century, what happens that during the war, some people they started writing their fictitious or the imaginative stories on the pulp paper. आता pulp paper काय होतं, तर जो लगदा जो असतो पेपरचा, त्या लगद्यापासून पेजेस बनवली जायची की जी काहीशी ओल्ड टाईप असायची आणि त्याच्या पेजेसची क्वालिटी तेवढी चांगली नसायची. परंतु या पल्प पेपरवरती रायटर लोकांनी काही कहाण्या की ज्या डिटेक्टिव्ह टाईपच्या होत्या, ज्या सायन्स फिक्शन बेस्ड होत्या, अशा कहाण्या त्यांनी लिहायला सुरुवात केल्या. अँड दे वेर व्हेरी फेमस अमॉंग द मासेस, अमॉंग द रीडर्स. ओके, अँड सो these were called pulp magazines. ओके, पल्प मॅगझिन म्हणजे काय, पल्प पेपर वरती लिहिलेल्या सायंटिफिक और डिटेक्टिव्ह स्टोरीज. आणि त्यांना पल्प मॅगझिन असं म्हणायला लागलं. त्यांचा वाचक वर्ग खूप वाढला आणि त्याच्यावरच पुढं एक फिक्शन डेव्हलप झाली, ती म्हणजे सायन्स अँड डिटेक्टिव्ह फिक्शन. ऍक्च्युली इट इज द बिल्डिंग ग्राउंड. आपण ज्याला एक तऱ्हेचं पायाभरणी आपण असं म्हणू शकतो. तर या पल्प मॅगझिननं पायाभरणी केली एका नवीन फिक्शनची आणि त्याला म्हटलं जाऊ लागलं पुढे डिटेक्टिव्ह नॉवेल्स आणि सेकंड म्हणजे सायन्स फिक्शन नॉवेल्स. ओके, सो दॅट वॉज द बिगिनिंग ऑफ द न्यू टाइप ऑफ novels for the first time in the history of novel. पुढल्या भागामध्ये पुढे आपण म्हणजे या पुढे आपण आता बघूया द डिटेक्टिव्ह अँड सायन्स फिक्शन. सुरुवातीला सायन्स फिक्शन. नाव सायन्स फिक्शन हा जो जनर जो आहे, इट इज पर्टिक्युलरली डिपेंड अपॉन और इट मेनली हँडल्स द स्पेक्युलेशन मीन्स द इमॅजिनेशन. म्हणजे काल्पनिक काहीसं, काल्पनिक नव्हे परंतु त्याला काहीतरी बेस आहे, तो म्हणजे सायन्सचा. आणि त्यामुळं इथं फ्युचरिस्टिक म्हणजे फ्युचरमध्ये कशा तऱ्हेचे बदल संभवतात, सायन्सची प्रगती कशा तऱ्हेचं असू शकेल, या बाबींचा विचार केलेला असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी काहीसं अशा कन्सेप्ट असतात जशा की फ्युचरिस्टिक सेटिंग म्हणजे भविष्य काळातील परिस्थिती किंवा पुन्हा भविष्य काळातील सायन्स, टेक्नॉलॉजी, स्पेस ट्रॅव्हल किंवा पुन्हा त्या ठिकाणी टाइम ट्रॅव्हल, सोबतच पॅरलल युनिवर्स. आणखी त्यामध्ये आपण सांगू शकतो की एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल सम लाईफ यांचं इमॅजिनेशन तिथे केलेले असते आणि यांच्या आधारावरती तिथं घटनाक्रम सेट केलेला असतो. आता यामध्ये काय होतं की सायन्स फिक्शनमध्ये एक डेव्हलपमेंट्स जी आहेत सायन्सची डेव्हलपमेंट्स आणि त्यांचा एक इनोव्हेशन जे आहे त्या इनोव्हेशनचा होणारा परिणाम आणि त्याचे रिझल्ट्स जे आहेत ज्यांना आपण कॉन्सिक्वेन्सेस म्हणतो, त्यांचे रिझल्ट्स काय आहेत, त्यांचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत, यांचा काहीसा उहापोह या प्रकारच्या नॉवेल प्रकारामध्ये केलेला असतो. So students, in the science fiction we find the imaginative concepts where some futuristic setting or again the science, technology, space travel or again the time travel, parallel universe or again the आपण ज्याला म्हणतोय की एक त्या ठिकाणी टाइम ट्रॅव्हल आहे,
एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल सम लाईफ आहे यांचा विचार तिथे केलेला असतो आणि त्यांच्या आधारे त्यांचे परिणाम कुठले संभवू शकतात याबद्दल तिथे विचार केलेला असतो. ओके, पुढला एक भाग म्हणजे याचे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. फ्रँकस्टेन ही एक नॉवेल आली होती अँड इट इज रिटन बाय मेरी शेली इन द इयर ऑफ 1823. या फ्रँकस्टेन या नॉवेलमध्ये अशाच सायन्स फिक्शनला हँडल केलेलं होतं. पुढला शेवटचा एक प्रकार तुम्हाला सांगतोय, डिटेक्टिव्ह फिक्शन. डिटेक्टिव्ह फिक्शन हा जो प्रकार आहे इट इज अ सब जनर ऑफ द क्राईम अँड मिस्ट्री. आता क्राईम अँड मिस्ट्री हा जो प्रकार इथं आहे यामध्ये नेमकं काय होतं की तिथं एखादा जो ॲमेच्युअर असेल एखादा किंवा पुन्हा निष्णात असा एखादा जो व्यक्ती जो आहे तो इन्व्हेस्टिगेशन करतो. जनरली त्या ठिकाणी मर्डर असतो तो, आणि अशा एखाद्या घटनेचं की ज्या ठिकाणी कुठली तरी हत्या झालेली आहे त्या घटनेची इन्व्हेस्टिगेशन ती वर्णन केलेली असते. आणि क्षणोक्षणी तिथे क्युरॉसिटी वाढायला लावणे, सोबतच जी वाचक वर्ग जे आहेत त्यांना त्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट करणे या बाबींचा प्रयत्न इथे नॉवेलिस्ट करीत असतो. ओके, सो दिस पर्टिक्युलर क्राईम अँड मिस्ट्री फिक्शन इज बेस्ड ऑन द इन्व्हेस्टिगेशन ऑफ a person who might be a very skilled one or a beginner one, amateur. Okay, आणि त्यावरती ती स्टोरी डेव्हलप होते. खास करून 20व्या शतकामध्ये या तऱ्हेच्या स्टोरीजला जास्त वाव मिळाला आणि त्यांची डेव्हलपमेंट झाली. विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपण टाइप्स ऑफ नॉवेल बघितलेले आहेत. एकदा रिवाइज करतोय तुमच्यासाठी. रिअलिस्टिक नॉवेल ज्याला आपण नॉवेल ऑफ मॅनर्स म्हटलं होतं, सोबतच पुन्हा पिकारेस्क नॉवेल ज्यामध्ये एक रोग असतो, म्हणजेच काय ROGUE, म्हणजे जो प्रोटॅगनिस्ट जो असतो ना तो काहीसा डिसरिस्पेक्टफुल पर्सन असतो. त्याच्यानंतर हिस्टॉरिकल म्हणजे पास्ट हिस्ट्रीची इव्हेंट्स त्या ठिकाणी रेकॉर्ड असतात. पुन्हा एपिस्टलरी नॉवेल ज्या ठिकाणी लेटर्स किंवा पुन्हा कुठल्या डॉक्युमेंट जे असतात किंवा पुन्हा डायरी एंट्रीज जे असतात त्यांच्या प्रूफच्या साहाय्यानं त्या ठिकाणी घटनाक्रम विशद केलेला असतो. सोबत गोथिक नॉवेल आपण बघितलं होतं, त्या ठिकाणी काहीच हॉन्टेड बिल्डिंग्स असोत किंवा पुन्हा तिथं डूम आहे, सोबतच टेरर, मिस्ट्री अशा काहीशा गोष्टी असतात त्या ठिकाणी. पुन्हा पुढला प्रकार म्हणजे ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. पुन्हा पुढला प्रकार ॲलगरिकल रूपकात्मक नॉवेल आपण त्या ठिकाणी म्हटलं होतं. सुपरफिशियल मिनिंग, सरफेस मिनिंग अँड द हिडन मिनिंग. ओके, सिम्बॉलिक मिनिंग असं आपण त्याला म्हटलं होतं. उटोपियन किंवा पुन्हा डायस्टोपियन नॉवेल, सायकोलॉजिकल नॉवेल, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. ठीक आहे ना. त्यानंतर पुन्हा एक जर्मन वर्ड होता ज्याला म्हटलं होतं आपण बिल्ड्सरुमन नॉवेल. ठीक आहे, ज्याचा अर्थ होता ग्रोथ या अर्थानं. कॅरेक्टरचं जे काही मानसिक वगैरे ज्या ग्रोथ जी आहे त्यांच्या भावनांचं वर्णन तिथं आलेलं असते, फ्रॉम हिज चाइल्डहुड टू ॲडल्टहुड वगैरे. सोबत पुन्हा पल्प मॅगझिन विकसित झाली, त्याच्यातून पुढे आलं सायन्स फिक्शन, आणि सायन्स फिक्शनमध्ये पुन्हा डिटेक्टिव्ह स्टोरीज, क्राईम आणि सोबतच त्या ठिकाणी मिस्ट्री हे त्याचं सब जनर आहे. या तऱ्हेचे एवढ्या टाईप या नॉवेलमध्ये येतात. ओके, तर या ठिकाणी आपण या हिस्ट्री ऑफ नॉवेल पार्टचा आपण एंड करतोय. एक छोटासा पुढला भाग जो आहे क्वेश्चन्स ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांना मी माझ्या पुढल्या भागामध्ये वर्णन करणार आहे.